गुरुपिंपरी सर्कलमध्ये इच्छुकांची गर्दी सध्या पुढे येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी खूप दिसत असून यामध्ये गुरुपिंपरी सर्कल सुद्धा आघाडीवर आहे। गुरुपिंपरी सर्कलमध्ये जिल्हा परिषदसाठी इच्छुक असणारे माजी पंचायत समिती सदस्य रामेश्वर वाडेकर, तसेच मंगू जळगावचे सरपंच राजू वाडेकर, गुरुपिंपरीचे माजी सरपंच अनिल कोले, पंढरीनाथ मामा उगले, रौना गावचे जगदीश देशमुख, राजेगावचे विष्णू कोरडे शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हा परिषदसाठी उमेदवारी मागत असून यामध्ये अजून काही नावाची भर पडू शकते। तसेच पंचायत समितीसाठी तुकाराम हिवाडे, कांता वाहुडे, श्रीरंग वाघमारे असे अनेक जण गुरुपिंपरी पंचायत समितीसाठी इच्छुक असून ढाकेफळ पंचायत समितीकडून रामेश्वर पवार, दिगंबर भोसले, अण्णासाहेब देवडे, रामराव शाहीर राठोड, कृष्णा पवार असे इच्छुक असून यामध्ये अजून काही नाव वाढू शकतात। मात्र यावेळी शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी फायनल करण्यासाठी पक्षश्रेष्ठींची कसरत बघायला मिळेल। तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून सुद्धा अशीच इच्छुकाची गर्दी वाढली असून जिल्हा परिषदसाठी माननीय आरोग्य सभापती कल्याणराव सपाटे, रौना गावचे सरपंच संभाजी आबा देशमुख, तसेच गुरुपिंपरीचे युवा नेते शहाजी कोल्हे हे जिल्हा परिषदसाठी, तर पंचायत समितीसाठी रोहिदास वाहुडे, निखिल साळवे, तर माजी सभापती मधुकर तात्या साळवे हे ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत। तसेच ढाकेफळ पंचायत समितीसाठी पिराजी पवार, शेख मंसूर भाई, सुनील उगले हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून इच्छुक असून यावेळी पक्षश्रेष्ठीला उमेदवारी फायनल करण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागणार। तसेच भाजपकडून जिल्हा परिषदसाठी शिवाजी पवार, बाळासाहेब बोरकर, पंचायत समितीसाठी परमेश्वर सोनावणे असून रासपकडून विठ्ठल वाघ अशा नावाची चर्चा आहे। त्यामुळे पक्षश्रेष्ठ कोणाची वर्णी लावते याकडे सर्व सर्कलचे लक्ष लागले आहे। एसटी मराठी न्यूज महाराष्ट्र, संपादक संतोष तळपे।